त्यावेळेस लक्षात कितीला घेतला हो? त्यावेळी 1,70,000 रुपये. 1,70,000. आणि नंतर त्याला मागणी आली का परत? नंतर काय मागणी आली होती? 92 लाख रुपयाला मागितला होता. 92 लाख त्यावेळेस? त्यावेळेस बैल पळतोय गरीबाकडे लई, पण वायदी द्यायला पैसे नाहीत. मग आता मोठ्याची वायदी घेऊन मोठी वायदी घेते देते ती, मोठा बैल घालते ती, मोठीच होती ती. बारकीच राहिली ना वायदीमुळे. गोरगरीबाला टेम्पो भाडं भरायला पैसे नसते. अड्ड्यात गेले की 2,000 डिपॉझिट आणि 1,000 रुपये डिपॉझिट. बक्षीस असणाऱ्यांचं संध्याकाळी पाकिटात घालताना कमी. त्यानं मला सांगितलं की भाऊ तुमच्या बैलाला बैल लागला तर गौतम भाईपाशी वासरू आहे, ती वासरू तुमच्या बैलाला पळतय टिकून. आणि पहिलाच पायरा आमचा झाला ह्याच्यात पाऱ्यात झऱ्यापाशी. मग तिथं पायरा झाला, ती एकच नंबर केला गाडीनं. गाडी काय मागणं सुटायची. आम्हाला भ्या कशाचं, बैलाच फेरा बसल. आपण पुढे लावली, बैल पुढे येतच नाही लक्ष बा मोठा. बारका लक्ष समजा जरा तायकांडच होता, ते उसळून गेला तर पुन्हा कोणाला गावत नव्हता स्वल्पात झाल्यावर. म्हणून आम्ही काय करायचं, 2 उड्या मागणच गाडी सुटून द्या. व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय शर्यती क्षेत्रातील देव म्हणून ज्या बैलाला ओळखलं जातं, मोठा लक्ष्या. आज मोठा लक्ष्याचं कुठं पण जावं, मोठा लक्ष्याचं नाव सांगितलं की लगेच सांगणार की वाटेगावला मोठा लक्ष्य आहे. मोठ्या लक्ष्याचे एवढे फॅन आहेत की अगदी शर्यती क्षेत्रातला सचिन तेंडुलकर म्हणून मोठ्या लक्ष्याला ओळखलं जातं. तर आपण आलोय आहे आज वाटेगाव इथे आणि उत्तम भाऊ यांच्या दावणीला मोठा लक्ष्य आहे. काय सांगता लक्ष्याबद्दल तुम्ही? आम्ही बारका असताना घेतलेला आहे बैल. म्हणजे किती, म्हणजे तुमच्या घरच्या दावणीच होतं का पहिलंच? म्हणजे कसं? आम्ही कधी घेतलेला आहे बाहेरनं, वाघवाडी म्हणून आहे पेट नाक्यापाशी, तिथनं घेतलाय. बारका असताना घेतलेला. ते काय आम्ही घरातला एक सदस्य आपला आहे म्हणूनच आम्ही सांभाळायला त्याला पहिल्यापासून. आम्हाला त्यानं सहकार्य भरपूर केलं. त्याला सुरुवातीला म्हणजे घेण्याचं कारण म्हणजे काय बघून घेतलेलं त्या? म्हणजे त्यावेळेस मैसुरी म्हणून नाही, कोसा खोंड आहे चांगला, जातवाला खोंड आहे, पळतोय चांगला. शेरला म्हणलं घेऊया आपल्याला येऊ. कोणत्या शेडकडं म्हणजे कोणत्या शेडने घेतला होता? करुणी शेठ बाटवडेकर. हा. तर लक्ष्याचं म्हणजे सुरुवात कशी? तुम्हाला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं काय दिसलं लक्ष्याचं सुरुवातीला तुम्हाला? पळतच होतं वासरू, पळणारच आपण बघून घेतलं होतं बाबा ह्याचं पुढं काहीतरी ओपन होईल, चांगलं पळतंय. आता एवढ्या वयात एवढं पळतंय म्हणजे पुढं लय पळेल. आणि त्याला आमच्यात आल्यापासून व्यवस्था झाली चांगली तिची आणि पळालं बी. आपलं टायमिंग चांगलं, आपलं बी बैलाचं बी
लक्षाला सुरुवातीला लक्षाला किती महिन्यात असताना किंवा किती वर्षात असताना घेतला होता तुम्ही? आम्ही 1.5 वर्षाचा असेल 1.5 वर्ष, 18 महिन्याचा होता. हो 18. शिकवण काय थोडं पहिलं त्यांनी म्हणजे पहिलं त्यांनी शिकवलेलं होतं. इथं आणून आम्ही फक्त पैर केलं आणि पळवाय. त्याला बैल लागत नव्हता. 2 बैल आम्ही घेतली, ती पण लागली नाही. म्हणजे लागायची 4 अड्डे पळायची, पुन्हा बंद व्हायची. मग त्याच्याबरोबर बैल पळत नव्हती म्हणजे पिकअप लय त्याला, स्पीड लय त्याला. तुम्ही लक्षाची तुम्ही ड्रायव्हर आहे, लक्षाची गाडी तुम्ही आणत होता का? मीच आणत होतो पहिल्यापासून. हो. तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा नाद कसा लागला बरं? बारका असल्यापासून मी बघायचा दुसऱ्याच्या गाड्या, दुसऱ्या गाड्या बघायला जायत ते जिंतीचा सोन्या होता त्याच्यावर मी ड्रायव्हर झालो. पुन्हा तिथनं पुन्हा सगळ्या माणसांची ही ओळख झाली ना, आपल्याला लागत ना आपला स्वतःचा बैल पाहिजे असं आपल्याला वाटायचं. पुन्हा मग आपण एक पदवाडीनं बैल घेतला होता मी, तो शेडला दिला. ते शेडची माझी ओळख झाली आणि पुन्हा शेड म्हणले तुमच्या हिशोबानं बैल घ्यायची, मला एक गाडी करून द्यायची. आम्ही 2 बैल घेतली. ही एक बैल घेतला, पेट नाक्यावर एक घेतला. ती घरची गाडी 2-3 वर्ष पळाली आपली 1 नंबरात. तुम्ही सुरुवात जिंतीच्या सोन्यापासून केली का? हो. म्हणजे ड्रायव्हर की क्षेत्र तुम्ही म्हणजे ड्रायव्हर की ड्रायव्हर की पहिल्यापासून केली. म्हणजे खवरणीच्या सुंदरवर केली आणि पुन्हा मग सुंदर नंतर सोन्या बसायला लागलो. त्यावेळेस जिंतीच्या सोन्याचं काय म्हणजे सोन्याचं म्हणजे कसं होतं ह्याचं? तो बैल पण लय नामांकित नामांकितच बैल होता त्या टायमाला. कोणाला गावतच नव्हता असा लक्षातच नावजिकच बैल होता त्या टायमाला. आता जिंतीच्या सोन्याची अजून कुणाला आठवण माहित नाही, एखादी आठवण सांगा की आता चालू मध्ये आपण लक्षाची घेतोय मुलाखत, पण त्या बैलाचं नाव ऐकून अजून लोकांना त्याची आवड म्हणजे ऐकण्याची आवड असते. त्याचं थोडं एखादी आठवण तुमच्या? आता कोळ्या जवळजवळ तो 4 वर्ष फायनल राहिला होता बैल. लगातार 4 वर्ष? लगातार 4 वर्ष. म्हणजे आता आपण म्हणलं नाही आता बंद करायचा बैल तरी तो राहणारच. कोळ्यात नेला की राहणारच फायनलला. कोळ्यात आता नंतर मग तुम्ही जिंतीच्या सोन्यानंतर कुठलं म्हणजे कुठल्या गाडी बसला परत? सोन्यानंतर पुन्हा ह्योच बैल डायरेक्ट ह्योच. तुम्हाला नाव सगळ्यात मोठं नाव कोणी दिलं? 2 बैलांनी, लक्ष्यानं सोन्यानं. पहिलं सोन्यानं, 2 नंबर लक्ष्यानं. तुम्हाला वाटत होतं का हे लक्ष आपलं एवढं पळेल? नाही तसं काय वाटत नव्हतं, पण असं आपल्याला म्हणजे आत्मविश्वास होता बाबा ह्यो बैल आपण. मी आता पहिल्यापासून गाडी आणायचो, ह्यो बैल किती जरी गतीची गाडी असली तरी धरणार का तर धरणार. सगळ्यापेक्षा फुल स्पीडचा बैल ह्यो. लक्षाला गुरु कोण होता? म्हणजे लक्षाला कोणी शिकवला? म्हणजे लक्षाला कुठला बैल गुरु होता की शिकवलं कोणी लक्षाला? आपण शिकवलेलंच घेतलेलं होतं. शिकवलेलंच घेतलं. नंतर त्याला कुठल्या बैलाबरोबर तो बैल त्या वर्षी म्हणजे त्याला टिकत नव्हती बैल, कुठले पण बैल घातले की टिकत नव्हता. 2-4 बैल तुम्ही म्हणता मग त्याला नंतर त्याच्या खांद्याला खांदा लावून पळणारा एखादा बैल कुठला भेटला? त्याला आता काय पहिल्यांदा आम्ही राजापूरच्या वासरू घेतलं होतं की राजापूरचं वासरू 1-2 वर्ष पळाल त्यावर. पुन्हा लक्ष पळाला. पुन्हा तेजा म्हणून औरंगाबाद मधून आणला होता आम्ही पहिले, ती एक पळाला. तो सोन्या म्हणून एक आणला होता औरंगाबाद मधून, ती एक पळाला. असे 4-5 बैल त्यावर पळाली चांगली, पण सलग पळायची नाही. 1-2 आठ ह्याच्यावर पळाली, 4 आठ दुसऱ्यावर करायचं. म्हणजे ह्याच्यावर पळाली की परत वासर खायची जरा. मग त्याबरोबर असं खांद्याला खांदा लावून आतापर्यंत एका म्हणजे कुठलं वासरू टिकलं म्हणजे सगळ्यात जास्त? 2च बैल ज्यादा टिकली, बारका लक्ष्या आणि सोन्या. बारका लक्षाचा पैरा म्हणजे कधी जुळून आणला सुरुवातीला? तुम्हाला वाटत होता का? तुम्ही ड्रायव्हर होता ना त्या लक्षात. बारका लक्षाचा पैरा कसा जुळला? मग पैरा जोडा म्हणजे कसं झालं, तो बारका लक्षाचा मालक आपला जोडीदार पहिल्यापासून ह्या क्षेत्रात गौतम भाया. मग ती काय झालं, आम्ही बैल बघितला बी नव्हता त्यांचा वासरू. आपला बैल लय पळतो, इकडे बैलाला बैल लागना. त्याला पण माहित झालं गौतम भायाला बाबा भावापाशी बैल आहे पण त्याला बैल लागना, आपलं वासरू आहे आदत. मग तेव्हा काय आदत बैलाच काय नव्हतं, आदत दुसरं काय नव्हतं. कोण बी कुठं पळायचं. ओपनला पळायचं आदतवाली ओपनला पळायला तरी मोठी बैल बी आदत मध्ये पळायची. मग आम्हाला एक जणांना सांगितलं, जावेद बाया का तांब्याचा, त्यानं मला सांगितलं की भाऊ तुमच्या बैलाला बैल लागला तर गौतम भायापाशी वासरू आहे, ती वासरू तुमच्या बैलाला पळतय टिकून. आणि पहिलाच पायरा आमचा झाला ह्याच्यात पाऱ्यात झऱ्यापाशी. मग तिथं पायरा झाला, ती 1च नंबर केला गाडीनं.
भाऊ तुम्ही सांगताय की गौतम भायाचं वासरू तुम्ही बघितलं पण नव्हतं, पण गरीबाचं जर वासरू तीच असतं म्हणजे असं म्हणायचंय मला की शेड बशी बैल गेली का नाही कुठला पण असू द्या, गरीबाच्या बैलाचा जर एखादा चांगला खेळाडू असला किंवा चांगला बैल असला तरी ह्या पायऱ्यामुळं किंवा ह्या वायदीमुळं ह्याच्यामुळं किंवा एकदा एखाद्या गरीबाने शब्द टाकला की आम्हाला बैल द्यायचा आहे म्हणजे तर लोक जरा विश्वास ठेवत नाही. ते म्हणजे शेटची वासरं लगेच फेमस होती आणि गरीबाची वासरं फेमस होती. आता कसं झालंय, आता ही वायदीच ही झालंय. आपला ज्या टायमाला बैल पळत होता त्या टायमाला वायदी बिदीच असलं काय नव्हतं. शब्दावर बैल घेऊन जायचं, शब्द दिला की हा शब्द घेऊन दे आता बाबा ह्या पुढच्या अड्ड्याला आम्हाला बैल पाहिजे, येतो म्हणलं की तिथं जायचं. म्हणजे त्याला वायदी बिदी काय नाही. म्हणजे आजपर्यंत असं कधी झालंय भाऊ तुम्ही बैल देतो म्हणला एखाद्याला आणि बैल दिलाच नाही? नाही तसं कधीच झालेलं ना आतापर्यंत. पायऱ्याचं नियोजन तुम्हीच करायचं का? आम्हीच करायचं भाऊ. पायऱ्याचं म्हणजे एकदा जर एखाद्याला हो म्हणलं तर फसवणं कितपत योग्य आहे? फसवतच नाही, फसवलं तर आपल्या पण धावणीला कोणा पळणार नाही बैल. म्हणजे एकदा पायरा केला तिथे गाडी लागू मार खाऊ काय हो, बैल तिथं अड्ड्यात त्या बैला बरंच पळायला पाहिजे. नंतर मोठा लक्षाची कारकीर्द जेव्हा पळायला सुरुवात झाली त्यावेळेस किती मैदान म्हणजे सुरुवातीच्या काळात किती मैदान म्हणजे असं मारले लगातार मैदान? असे लगातार मैदान आता इथं पेट ना किंवा बघा आमचा पाहुणा आहे जो MM, तो प्रत्येक रविवारी अड्डा घ्यायचा. आमची घरची गाडी होती, पेटातलं जे एक वासरू घेतलेलं आणि ही एक वासरूच होती. ओपन अड्डा तो घ्यायचा. 5 रविवारी 5 अड्डे झाले तर 5 रविवारी 5 एक नंबर केला होता आपण. 5 रविवारी 5 सलग आठवड्याला एक नंबर. प्रत्येक आठवड्याला एक नंबर. बक्षीस किती असायचे त्यावेळेस? त्यावेळी बक्षीस कशाची रतीबाजी पोचे असायचे 5,000 10,000 लय झाले बक्षीस. त्यावेळेस चारा कुठला द्यायचा हो तुम्ही? म्हणजे आता सुरुवातीला आता अनेक चारा म्हणजे नवीन प्रोडक्ट आली, नवीन लोक घालायला लागले, परंतु त्यावेळेस कुठला चारा? त्यावेळी पण हीच ऊस मक्यान हातेगावात रतिबा मध्ये काय द्यायचं त्यावेळेस? रतीबीच की गहू आट्टा, गहू पीठ, पुन्हा उडदाच पीठ, उडीद डाळ. बैलांना सरावामध्ये किंवा बैल शिकवायची म्हटलं तर भाऊ काय करा? म्हणजे नवीन पोरांनी बैल घ्यायला लागली ती, नंतर बैल शिकवायची म्हटलं तर काय केलं पाहिजे? मग म्हणजे त्याला शिकवायला बैल आपला स्वतःचा वासरायला पाहिजे. भाऊ आतापर्यंत लक्षाच्या किती फायनल झाले? तसे आता काय एवढ्या ध्यानात नसणार, म्हणजे आपण काय कधी ते बैलाचा हिशोब लिहून ठेवलाच नाही. बाबा एवढं फायनल झाली, एवढं बक्षीस आलं, एवढं गेलं. आपण कधी मार खाल्लाच नाही. म्हणजे बैल गेला अड्ड्यात की काय घोटाळा झाला तरच एखादबार कुठं जो मोडलं, कुठं गाडी सुटली नाही, एखादबार बैल बाहेर गेला, याचाच काय घोटाळा झाला तर, नाही तर पळून काय कधी नाही. आणि आपण कटलाच बैलांचा हिशोब लिहूनच ठेवीत नाही. ती कमी होणार त्याच नीट घालायचं आपण. भाऊ नामांकित म्हणजे असं एखादं मैदान आहे की तिथं तुम्ही म्हणजे ते मैदान कधी विसरू शकत नाही? पुशेगाव आहे की. पुसेगावचं मैदान कसं होतं ते सिच्युएशन त्यावेळेस? पुसेगावचं मैदान किती त्यावेळेस बक्षीस असायचं? बक्षीस काय लय मोठं पुशेगावचं नव्हतं पहिल्यापासूनच, पण गाड्या जवळजवळ 400 600 700 अशा गाड्या येणार त्यावेळेस. म्हणजे आता काय नाही, आता एवढ्या गाड्या येत नाही त्या, पण त्यावेळेस नामांकित अड्डा पुशेगावचा. आणि त्या टायमाला कसं पुशेगावात आम्ही शिमीच कडेला आलो. मग काय जण माणसं म्हणा ही गाडी बाहेर जाणार, ही गाडी वर येणार नाही. एक नंबरातली गाडी आपली, मग बाहेर जाणार. मग त्या टायमाला कसं होतं, दिलपा शिरसोचे ड्रायव्हर, मग त्या टायमाला कसं बाह्यांचा ड्रायव्हर त्यो आमचा, आम्ही एक अड्डा त्यो हाणणार, एक अड्डा मी हाणणार. नेमका पुशेगावचा अड्डा त्याच्यावर आला होता. आता म्हटलं हाणूया आपण गाडीत, म्हणजे तो हाण आपली, तुझ्यावाला आहे दिवस तो हाण. आणि नशिबाने गाडी निघाली शिमेला कडला. तुमची गाडी कडल निघाली उलट्या खांद्यावर निघाल्यानंतर काय वेळेस म्हणजे पब्लिकचं पण मन धगधग त्यावेळेस पण फॅन होतं का? म्हणजे लय फॅन होत त्यावेळेस. काय जण म्हणणार आता आज गाडीत उलट लागणार, काय जण म्हणणार नाही बैल लक्षात लावणार, गाडी लक्षाची लागणार. आज बी गाड्या चांगल्या होत्या. शिमीकडून पास केलाच आपण, लय फरकान केला. जवळजवळ 200 फरक होता, 200 फुटाचा. 200 फुटाचा म्हणजे सगळ्या गाड्या लय माग होत्या. त्या 200 फूट माग असतील, तेव्हा आम्ही 200 फुटावरून पुढे सोलावून मी गेलो. दोन्ही बैला शिपूट भाऊ तुम्ही धरला, फुट व्हायरल झाला. तोच पुशेगावला.
त्यानंतर मुंबईला किती दिवस पळाला बैल नंतर? मुंबईला बी 11 वर्षच बैल पळाला मुंबईला. 11 वर्ष. जेवढा मुंबईत बैल पळाला तेवढा इकडे पळाला. म्हणजे लक्षाच्या त्यावेळेस लक्षाची एवढी दशत होती की बैल झोपत नव्हती लक्षाची गाडी लागली तर. हो झोपेतच नव्हती ती. काय झालं मुंबईत कुणाच्या नावावर गाडी पळत होती? मुंबईत आता पहिली पळत होती ह्याच्या करुणे शेठच्या नावावर. आता मागणं किरण शेठची एक मुलगी आहे, त्या मुलीच्या नावावर पळत. मुंबईत लक्षाची गाडी कुणालाच गावली नाही का? गावली एखादबार असा घोटाळा झाला कुठं काय झालं तर गावत होती. एखादबार बैलच एखादबार पायरा चुकीच झाला तरी गावत होती. त्यावेळेस ते मुंबईत ज्यावेळेस गाडी लक्षाची होती त्यावेळेस असे म्हणजे मैदान जिंकलं किंवा बिनजोड जिंकलं तर अशी एवढा मोहल असायचा का भांडणं वगैरे काय? भांडणं बिंडणं पहिली होत नव्हती. ही आता भांडणं व्हायला लागली. पहिलं म्हणजे कसं आता समजा आज आपली गाडी मारली तर पुढच्या आठवड्याला तिची मारायची कशी ही डोकं चालवायचं त्यावेळेस. त्यावेळेस बैल बाबा हे कुठला का आपल्यात कमी पळाला बाबा, आता ह्यो बैल कमी पळाला तर त्यो बैल सोडून ठेवायचा दुसरा बैल आणायचा असं होतं. हे आता भांडणा बघा काही याड नाही. पहिलं कसं होतं म्हणजे जर गाडी मारली तर त्याची गाडी दुसरा बैल म्हणजे खेळूनच मारायची म्हणजे भांडणं किंवा तोंडानं उत्तर द्यायचं नाही. तोंडानं नाही, बैलानंच उत्तर द्यायचं. मग ते हार आणि त्यावेळेस हारल्यानंतर कसं म्हणजे काय असायचं सिच्युएशन? हारल्यानंतर काय आता गपच जायचं घरला. घरला जायचं गप. त्या दिवशी संध्याकाळी विचार करा. संध्याकाळी विचार करायचा बाबा हिची आता कुठल्या अड्ड्यात गाडी राहायची, कुठल्या साईडला आपण पळायचं, त्याला कुठल्या साईडला साईड द्यायची. पहिली माणसं विचार होती. भाऊ जो जिंकल त्यानं साईड ठरवायची. नंतर हारलेल्यानं कुठलं जिथं जाईल तिथं जिथं मिळेल साईड त्या साईडवर पळायचं. मग तिथं त्या साईडनं मारायची, त्या साईडचा बैल घालायचा. मग आता जी बैल जी पळती ती म्हणजे आता तुम्ही लक्षासारखा एखादा बैल पळणारा म्हणजे तुम्हाला कुठला बैल आवडतो आताच? आता काय लक्षासारखी पळणारे आहे तीच की बैल. आता बकासूर आहे, सदा मास्तरचा बैल आहे, माहिती आहे, अशी बघून बघून मथुर आहे. हाय तीच की बैल. आपण दुसऱ्या बैलाला नावं ठेवा नाही. ती पळते ती का तर पळते तीच. आता तिने ठरवायचं बाबा ह्यो लक्ष्या गतीचा बैल आहे का लक्ष्यापेक्षा कमी गतीचा आहे. आपण कुणा बैलाला नावं ठेवीत नाही. आपण म्हणतोय बाबा हे बैल पळणारे आहे, ती पळते ती, एक नंबर करते ती, शिरते मोठ्या करते ती, म्हणजे पळते ती. भाऊ बैल हारला तर कधी असं बैलावर तुम्ही नाराज झालाय का? कवाच नाही आपण बैलावर नाराज, कवाच नाही. बैलाची काय चुकी आहे? बैलाची एखादबार होती की चूक. आता समजा एखादबार अचानकपणे त्याला तब्येतच तिची बरोबर नसली त्याला काय वाचाय का? तितकी अनेक वेळा कसं हार आणि जीत ही असतीच. कधी कधी आपल्याला आपण हारतो पण कधी जिंकतो पण. तर बैल ज्यावेळेस आपला हारतो त्यावेळेस तुम्ही कधी नाराज होत होता? नाराज नाहीच की आपण. म्हणजे एखादबार हारणारच की. आता काय आपल्याला एखादं टायमिंग उलट लागतं. समजा बैला तब्येत बरोबर नसली आपल्याला कळतंय का? नाहीच की. म्हणजे बैल काय सांगू शकतोय का बाबा मी आज माझी तब्येत बरोबर नाही असं काय बोलतोय का बैल? बैलाला किंवा बैलावर राग करणं ती कितपत योग्य आहे? राग करायचाच नाही. एखाद दिवस हार आपल्याला झेट मस्त येते बाबा बैल आपला आज कमी पळाला, पण आपण मारला तर काय बैल जिंकणार आहे का? नाहीच की. जिंकत नाही. ते हार जीत होतीच. आपण शांत असायचं. पुन्हा कल आणि कसं स्पीड वाढेल ती बघायचं. बैल हारणं हा फक्त बैलाचाच दोष नाही घेऊ. बैलाचाच दोष नाही, पैऱ्याचा दोष असतोय, एखादा ड्रायव्हरचा दोष असतोय, सुटत नाही एखादबार काहीतरी घोटाळा होतो. नुसता बैलाचा दोष आहे का? अनेक वेळा म्हणजे तुम्ही असं जरी बैल मागणं सुटला लक्षा जरी मागणं सुटलं तरी पण पुढे येऊन नंबर मारत होतो. गाडी काय मागणं सुटायची. आम्हाला भ्या कशाचं बैलाच फेरा बसल. आपण पुढे लावली बैल पुढे येतच नाही. लक्ष्या बा मोठा बारका लक्ष्या समजा जरा तायकांडच होता, ते उसळून गेला तर पुन्हा कोणाला गावत नव्हता स्वल्पात झाल्यावर. म्हणून आम्ही काय करायचं 2 उड्या मागणच गाडी सुटून द्या. मागणं सुटला तर काय फरक पडायचा नाही. जेवढा बैल मागणं सुटेल तेवढं पुढे अंतर पडणार. म्हणजे ओव्हरटेक करायचं दोघाला पण हवंच लय. भाऊ तुम्ही आता ही दोन्ही लक्षाची गाडी आणली कसं ही पण रसच होता जरा मार्ग तर सुट्टीला असं किंवा काय असं एकदम गाडी बाहेर गेली कधी? नाही कवाच नाही. अशी इकडे तिकडे कवाच गाडी गेलेली नाही बाहेर. जर चुकून जर सुटली भेटली अशी हातात तर ती गावत नव्हती गाडी? गावत नव्हती. मग ते असं समोर जर समजा निकाल रेषेपासून पुढे किती पळत होते बैल?
निकाल रेषेपासून पुढे 200-300 फूट तरी कायम पळायची गाडी. पुढे पळत जाणार मग वडत 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 कमी करायला. त्यावेळेस कधी असं म्हणजे भीतीचं वातावरण कधी? भीती म्हणजे ह्या बैलांच्या पासून कवाज आपल्याला धोका झाला नाही कुठं कोणाला. 2-3 ड्रायव्हर होतं का नाही. लक्षाची गाडी कोण कोण चालवत होत? लक्ष तशी आम्ही दोघांनीच लय गाडी हाणली. दुसरं कोण ड्रायव्हर होत? दिलपा ड्रायव्हर शिरस वस्तीचा हा आणि मी. लक्षाची तुम्ही पैदास केली का? पैदाच केली पण काय एवढी म्हणजे बैलागत नाही होत. बैलागत नाही झाली नाही. म्हणजे किती किती पैदास केली? 1-2-3 झाले त्या पैदास. आता पुण्यात एक झाली ती एक होईल बैलागत. ते आणणार आहेत आम्ही. घेतले आपण शेडने घेतले आपल्या. तुम्ही सुरुवात केली म्हणजे लक्षानं आतापर्यंत तुम्हाला म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात म्हणजे असं म्हणजे माघारी लावले, असं नाराज केले तुम्हाला? नाही कवा तरी एखादबार होणारच की 8-10 मैदानात एखादबार आपण नाराज होऊन येणारच. पण आपण कवा बैलावर राग केला नाही. त्याला खाया कमी घाला, बैल कमी पळालाय असं कवाच आपल्याला वाटलं नाही. लक्ष घेताना शेटचाच होता का म्हणजे तुम्ही घेतला? नाही शेटलाच घेतला होता आपण. शेटलाच घेतला पण आपण म्हणजे दोघात घेतल्यागत ते आपला भावच म्हणून आम्ही हे होत होतो. शेट काय आपण भाऊ दोघा एका विचारनं सगळं करायचं आणि आपल्यावर सगळं शेटचा विश्वास, आपला बी शेटवर विश्वास. त्यावेळेस लक्ष कितीला घेतला? त्यावेळी 1,70,000 पर्यंत. 1,70,000. आणि नंतर त्याला मागणी आली का परत? नंतर काय मागणी आली होती? 92 लाख रुपयाला मागितला होता. 92 लाख त्यावेळेस? त्यावेळेस. म्हणजे कुणी मागितलं काय? तो राजू जवळकर शेट म्हणून पुण्यातला आहे. त्यांनी 92 लाखाला? 92 लाखाला मागितला. भाऊ एवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्राला म्हणजे एवढं 92 लाख रुपये म्हणजे म्हणजे कसं त्यांनी धाडस केलं असेल म्हणजे एवढं 92 लाख? त्याच माहित कसं म्हणजे आपण आपला काय द्यायचा नव्हता बैल. 92 लाखाला शेटला मागितला का तुम्हाला? आपल्यापाशी मागितला स्वतः. शेटचं काय, शेट बैल द्या घ्या ठेवा तुमचं तुम्ही बघा म्हण. फक्त शेटच्या नावा पळा विषय संपला. नावा तिथं पळायचं, इकडं आपल्या नावा पळायचं. म्हणजे आता बकासूर पळतोय तसा. नंतर मुंबईतली जी गाडी हाणत होता ती कोण हाणत होतं? मुंबईत जास्त गाडी हाणली त्या आहे ना चिवळा ड्रायव्हरनं, माळशिरसच्या. चिवळा ड्रायव्हर. त्यावेळेस मुंबईत बिनजोड किती वर असायच्या काय? तेव्हा काय लय मोठी म्हणजे 51,000 लाख रुपये अशी असायची लय मोठी. आता फडके शेट म्हणा ही अशी मोठी बोपरवाली ही आहे ती 1 लाख रुपये 2 लाख रुपये अशी शर्यत करायची. बारक्या शिरती कशा 15,000 10,000 20,000 अशा आपल्या बारक्या पळायच्या. पण तवाची शिरतीच मूड होता. ते आता एवढं पैसे असून मूड नाही ना ते शिरतीच. म्हणजे ते आनंदासाठी खेळ? ते आनंदासाठी. हे आता पैसे कमवायसाठी. पैसे कमवायसाठी सगळ्या गोष्टी. भाऊ मुंबईतल्या शेट लोकांनी इकडं आपल्या गरीबाची वासरू घेऊन किंवा गरीबाच्या वासरांना किंमत आणली. म्हणजे सगळ्यात त्या काळात विक्रमी किमतीने मागितलेलं वासरू लक्षात सोडून कुठलं होतं काय? नाही तशा लय किमती बी नव्हत्या त्या टाइमला. 1 नंबर बैल पळणारा 50-55 लाखाच्या आत बाहेरच मिळायचा त्यावेळेस. ती तेवढा असायचं त्यावेळेस. म्हणजे भाऊ आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे मला की गरीबाचे वासर आता पण गरीबाकडे वासर आहेत की मैदानाला जायला सुद्धा म्हणजे खर्च म्हणजे ती 1-2 महिने कमवायची ती एखादं मैदान मारते. ते 1-2 महिने हे करायचं खर्च होत नाही किंवा त्यांना बैलच लागत नाही. ज्या मैदानात मग त्याचं वासरू पळणार असतं पण साईडचा बैल चांगला नसतो तर ह्या नाचणी पैर भेटणार तर काय करावं लागेल? आता पैरे भेटणार म्हणजे ही आता वायदी झालं का नाही. वायदी चालू झाल्यामुळं गरीबाची वासर वायदीमुळे घरातनीच बसून राहतील ना. बैल पळतोय गरीबाकडे लय पण वायदी द्यायला पैसे नाहीत. मग आता मोठ्याची वायदी घेऊन मोठी वायदी घेते देते ती मोठा बैल घालते ती मोठीच होते ती. बारकीच राहिली ना वायदीमुळे. वायदी कितपत योग्य आहे भाऊ? वायदी नाहीच पाहिजे घ्यायला पण आता कोणाला कोणी सांगायचं. भाऊ वायदी घेतल्यानंतर आता म्हणजे ही नंदी आहे ह्या नंदीला दुसऱ्या नंदीला शिकवण्यासाठी जर वायदी जर आपण म्हणजे त्या बैलाकडनं पैसे जर घेत असेल तर त्या दावणीला परत तो बैल निर्माण होऊ शकत नाही. होऊ शकतच नाही. बैलाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल जे आता आपण ही टाकतो गमजा, ते सुरुवातीला गमजा टाकल्यानंतर किंवा गमजा नसेल तर बैलाच्या दाव्याला हात लावत नव्हते.
म्हणजे ते विषय सांगा की भाऊ काय ते कसे कसं होतं पहिलं आमच्यामध्ये टकोऱ्याला काय ते रुमाल बांधा पुन्हा पाया चप्पल घालायचं नाही हे पहिलं होतं. आता हे कोण पाळीत ना, आता बुडकी फिडकी सगळे चकडा उचला बैल सोडा झोपते तशीच. ते त्याचा म्हणजे काय विषय आहे ते ते पहिलं तर तोच होते, आता नाही. ते माणूस म्हणत बोडक बाबा बोडक आहे तर ती हे करू नको बैलाला कड्याला हात लावायचा नाही, बैलाला हात लावायचा नाही बोडक्यानं. बोडक्यान. बैलाला त्यावेळेस किती किंमत असायची हो? म्हणजे बैलाला देव मानलं, अजून पण बैलाला देव मानलं जातं शर्यती क्षेत्राला. या शर्यती क्षेत्रामुळे कुठंतरी शेतकऱ्याचे त्यावेळेस शर्यती क्षेत्र बंद पडलं त्यावेळेस काय सिच्युएशन होतं? त्यावेळी काय आता सगळी बैल इकली होतीच, जवळजवळ आता कुठं बैलच राहिली नव्हती त्या टायमाला. काय काय माणसांनी कटळून जी परिस्थिती खायला घरात अन्न नाही त्यांनी बैल सांभाळली. मग ती माणसं आता किती दिवस दम काढणार, इकणारच. काय 4-2 माणसांनीच बैल ठेवली होती, मोठ्या मोठ्या माणसांना सगळी बैल इकून आता नवीनच बैल तयार झाली. नवीन राहिली का बैल? मग ती खिलार कुठेतरी नाश होत चालला होता. नाशच होत चालला होता. आता वर्षभर झाले चालू झालं नसतं तर आतापासून पाकच खिलार संपला. म्हणजे खिलार परत बैलाला जर आपल्याला तुम्हाला दाखवायचं नातवंडासनी दाखवायचं म्हटलं तर फोटो दाखवायची बारी आली. फोटो जावायची बारी आली असती. लहानपणापासून लक्षाला अगदी त्यांनी मोठा होताना पाहिला असे नाव सांगा तुमचं? रोहन अडके. रोहन अडके. कधीपासून लक्षाला ओळखता तुम्ही? बारकापणापासून, बारका असल्यापासून मी इथं आहे. बारका लक्ष होता तेव्हापासून मी बैलावर आहे. लक्ष जेव्हा लहान होता तेव्हापासून. लक्षानं कधी तुम्हाला मारलं कधी? नाही कधीच. म्हणजे लक्षाचा मॅनेजर तुम्हाला म्हणलं जातं कशामुळे काय? हे आत्ता बैलाच्या मागणं सगळं नियोजन होतं त्यामुळं माणसं म्हणते. लक्षाचं आणि तुमचं नातं काय हो? जवळ संबंध आहे. लक्षाचं काय म्हणजे त्यानं कधी मारलं नाही, काय नाही कुठल्या कोणालाच. तुम्ही लहान होता लक्ष जिंकून यायचं तेव्हा तुमचं म्हणजे कसं तुम्ही उड्या मारत काय? लक्ष जिंकून आला की आनंदच, म्हणजे सगळीकडे नाव लक्षाच असा विषय. तयारी कशी असायची त्याची वावळण्याची वगैरे? मग घरी आलं की मग घरातली सगळी व्यवस्थित. तुम्ही लक्षाच्या वेळेस बिनजोडला मुंबईला जाय त्यावेळेस काय आता लाईव्ह आहे? आता लाईव्ह. पण त्यावेळेस नव्हतं लाईव्ह. काय कसं गेला होता कधी मुंबईला? मुंबईला नाही कधी गेलो, आता मागणच गेलो होतो. मोठा लक्षात झाला तेव्हा. हा, मग ते लक्षाच्या आठवणीतलं सांगा की. लक्षाचं मैदान तेजान लक्षा पळालेली गाडी, ती सोनारपाडीची गाडी मारलेली, मानक्यान कन्हैयाची गाडी दोघांनी म्हणजे त्यावेळेस तुम्ही बघितली? तेव्हा बघितलेली गाडी. किती अंतर होतं काय तेव्हा? 4-5 छकड्याचं अंतर होते. असं कधी हेच घेतलं नाही किंवा जवळनं म्हणजे असं गाडी कुठली पण गाडी हे करू द्या पण लक्षाच्या निकालात कधी घासाघास झाली? घासाघास कधीच नाही, मी तर नाही बघितलेली कधीच घासाघास झाली. आता भाऊकडे येऊया आपण. भाऊ, लक्षाची गाडी अशी कधी घासून मारली किंवा थोड्यासाठी असं कधी तुम्हाला आठवतंय का? कवाच नाही झालेलं तसं. लक्ष गाडी जिंकला तर लक्ष तर किती म्हणजे फुटानं म्हणजे किती छकड्यानं मारायचा? 2 छकडे तरी अंतर कायम तेच असणार. लक्षाच्या पळण्यामागं काय कारण होतं म्हणजे काय म्हणजे कसं लक्ष पळत होता त्यावेळेस? तुम्ही आता समोर गाडीत बसून तुम्ही बघत होता म्हणजे लक्ष पळत होता म्हणजे कसं जसं जसं स्वाल जवळ येईल तसं स्पीडच वाढणार त्याचं. म्हणजे आपण कसा 3रा-4था गिअर टाकतो का नाही असं त्याचं वयाच. कधी असं म्हणजे हे नाही पण सगळ्यात जर छोटा लक्ष आणि मोठा लक्ष असं कधी गाडी बांधायला लागायची का एकमेकावर? कोणा जेव ते जेव काय एखांदार बांधायचो आम्ही. म्हणजे रान समजा एकाच असलं तर एखाद्या बांधायची पण शक्यत करून नव्हतोच बांधित. लक्ष ही गाडी कशी पळायची म्हणजे त्यावेळेस? आता व्हिडिओ आहेत पण इतकं नाहीत बरं का. तर लक्षाची गाडी म्हणजे कशी म्हणजे पळताना तुम्हाला असं कधी भीती वाटत होते की वाटत होतं की आता आपल्याला नंबर बसतोय असं कधी धाकधूक झालं? कवाच वाटलं नाही. आड्यात उतरलं की आपणच 1 नंबर करणार असं वाटायचं. आत्मविश्वास आपल्याला. गाडी कुठल्याही कडे लागून द्या, तो बाहेरनं पळायचा ह्यो बाहेरनं पळायचा. त्यामुळे काय टेन्शनच नव्हतं ना. तेव्हा गाड्या कशा मार खायच्या, ज्याला बाहेर चालत नाही तिकडं तेव्हा नंबर टाकून अड्डा असायचा. म्हणजे समजा आता नंबर टाकल्या बैलावर काय बदलाबदली करता येत नाही किंवा पुढे नाव नोंदवा येत नाही, तिथंच पळायचं. लक्षानं तुम्हाला कुठली मोठी बक्षीस म्हणजे आता कसे स्प्लेंडर किंवा बुलेट वगैरे आहेत किती असं कुठली मैदानात जिंकून दिली? आपल्याला मोठी कोरेगावची बुलेट एक, तिथं 600 रुपयाची स्प्लेंडर एक घेऊन दिली. पुन्हा देवाच्या उर्रीची एक पेंढर घेऊन दिली. पेट नाक्याची एक पेंढर घेऊन दिली. म्हणजे त्या टायमाला काही लय गाड्या नव्हत्या कुठं, म्हणजे असं मोठं लय बक्षीस नव्हतं.
पण जेवढी जेवढी मोठी बक्षीस तेवढी तवा लक्षानच घेतली सगळी. लक्षाचं आठवणीतलं मैदान पुसेगाव सांगताय तुम्ही, पण असं एखादं अजून दुसरं मैदान आहे का लक्षाचं की ते तुम्ही कधीच विसरू शकत नाही किंवा तो क्षण कधी विसरू शकत नाही तुम्ही? देवाच्या उरळीचं देवाच्या उरळीच काय बक्षीस होते मैदान? 1.5 लाख रुपयाने एक पेंटर होती आणि एक 1.5 किलो चांदीची गादा होती. त्याचा का चांदीची गादा सेटकडे आहे का तुमच्याकडे? शेडकडा त्यावेळेस म्हणलं म्हणजे स्प्लेंड तेवढीच नेली होती बक्षीस, नाही सगळी बक्षीस आपल्याकडे. शेट कधी फक्त नाव पळा बक्षीस वगैरे काय म्हणणार? बक्षीसाठी कवाच कुठला शेट ह्यो बी नाही त्यो बी नाही. म्हणजे मला आता इथं समजा गादा आल्या किंवा गाडी एखादी आल्या तर कधी आपल्याला म्हणलं नाही शेट की आम्हाला पाहिजे, आमची बैल आहे ती, आम्हाला जी पाहिजे, नाही तर बैल नेसतो. आता म्हणजे दोन्ही पण शेट कवा म्हटलं नाही आपल्याला. किरण शेट बी म्हटलं नाही आणि करुणी शेट बी कवा म्हटलं नाही. बक्षिसासाठी कवाच नाही. बैलाच्या आठवणीत कधी असं डोळ्यात पाणी उभं राहिलं, आनंदाचा अश्रू कधी झालं? म्हणजे असं बैलाच्या आठवणीत तुम्हाला कधी असं झालं की बाबा की लक्षाचं कधी आनंदाचा अश्रू ज्यावेळेस कधी आलं बाहेर का? नाही, कायमच आपण आनंदात असणार कायमच. म्हणजे कुठला हे बाबा आपण नाराज होऊन गेलो हे अड्ड्यात, बैलानं कवाच आपल्याला नाराज केलं नाही. आता रोज एक मैदान व्हायला लागले किंवा रोज एक कुठं नाही कुठं मैदान चालू आहे. मैदान म्हणजे मैदानाचं जे नियोजन आहे किंवा आयोजकांना काय संधी देताल तुम्ही? मैदान आता कसं रोजचं मैदान आहे ते 4-5 मैदान होते ती. पण ही परवेश फी 12च्या पुढे 2000 घ्या, 1500 रुपये घ्या. जास्त परवेश फी मुळे माणसं काय काय आता कटाळायला लागली त्या अड्ड्यासनी. गोरगरीबाला टेम्पो भाडं भरायला पैसे नसते. अड्ड्यात गेले की 2000 डिपॉझिट आणि 1000 रुपये डिपॉझिट. बक्षीस असणार यांचं संध्याकाळ पाकिटात घालताना कमी. दादा बक्षीस तर काय काय मैदान असं होतं की बक्षीस 1 लाख आणि देताना देते 40,000 रुपये. 40,000 रुपये दे, कुठं 20,000 रुपये दे. म्हणजे आणि डिपॉझिट घेताना काय मग गरीब माणूस आहे म्हणून त्याकडे कमी घेते ती का? घेत नाहीत ना कमी. तर ह्या काय संधी देताल तुम्ही? डिपॉझिट फक्त कमी झालं पाहिजे. बरोबर. आणि बक्षीस जर बक्षीस जे कमी देते ती त्यांनाच काय सांगताल तुम्ही? ती नाही दिली पाहिजे हो बक्षीस कमी. आता पहिल्यागत आहे का खर्च वाढतोय माणसांचा. योग आटा करायचा म्हटलं तर 5,000 रुपये जातात. बक्षीस कमी किती देते त्या लोकांवर आवाज उठवला पाहिजे का नको? उठवलाच पाहिजे आवाज. म्हणजे सांगताना 1 लाख सांगायचं, देताना 40,000 रुपये किंवा 20,000 रुपये घालायचं, म्हणजे त्या बैल मालकाला काय वाटेल? बैल मालकाला परवडते का ती? समजा त्यानं 3 फेरं काढायचं, त्यात पुन्हा ड्रायव्हर आला, 2 बैल आली, मागणं 4 पोरं येते, त्यासनी 4-4 रुपये द्यायला लागणारच का नाही? म्हणजे डिपॉझिट आलं त्यात. मग काय सगळी तिथं येते ती काय नंबरात? येत नाहीत ना सगळी. आता ड्रायव्हर आहेत बरं का, नवीन ड्रायव्हर, लहान लहान पोरांना पण वाटतंय मी ड्रायव्हर व्हायचं, मला ड्रायव्हर व्हायचं. पहिलं कसं होतं, काही दिवसानं आता असं होणार की मला म्हणजे ड्रायव्हरच व्हायचं. प्रत्येकाला वाटणार की प्रत्येकाचं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रातील सगळ्या पोरांचं वाटतं की ड्रायव्हर व्हावं. मग त्या ड्रायव्हर नवीन पोरं जे ड्रायव्हर व्हायला त्यांना काय संधी देचाल की जेणेकरून गाडी कशी हाणली पाहिजे बाबा? गाडी नवीन पोरं म्हणजे कसं पैसे मिळतात ना ड्रायव्हर असण्यात आलंय. पहिलं कसं होतं, पैसे आपण म्हणजे आता ड्रायव्हर कशी आहे ती फेरा काढला तर 500 रुपये मागते. पहिलं तसं पैसे कोण मागित नव्हतं ना ड्रायव्हर, लोक मुचक ड्रायव्हर पहिलं. पण पैशासाठी नाही पहिला ड्रायव्हर. आता ड्रायव्हर होते म्हणजे पैशासाठीच. भाऊ पैसे घेतलं पाहिजे ते का नको? म्हणजे आता कसं होतं माहिती का, नाही ड्रायव्हरला पैसे देऊन द्या की. ड्रायव्हरला पैसे दिले ही कुठं जायत नाहीत पैसे, ते कष्ट बी करतोय ना तसं. गाडी हाणाय ते जीवावर सुरू ठेवून गाडी हाणायचे. जेवढं बैलाचं हे आहे, समजा 2 बैल पडते त्याच्या मागे ड्रायव्हरचा पण हात आहे. कारण कसं होतं चुकून गाडीत म्हणजे काय झालं तरी रिस्कच आहे की ती. जेव्हा दोंडा ठेवूनच गाडी पळवायची ना. बरोबर आहे. थोडा अडकला समजा पाय मोडला तर तो बैल मला काय कायम त्याच पत्कूर घेतोय का? नाहीच की. ड्रायव्हरला पैसे गेले पण काय काय जण निव्वळ पैशासाठीच हे करते. कसल्याही गाडीत बसायचं, मग पडायचं, मागल्या माणसाने तापते पुन्हा. म्हणजे ती गाडी हाणताना म्हणजे कशी, म्हणजे ज्या मला एक म्हणायचं आहे की गाडी हाणताना किंवा ड्रायव्हरनं काय काळजी घेतली पाहिजे बाबा? गाडी हाणताना ड्रायव्हरने शक्यत करून बाबा गाडी आपण बसली म्हणजे आपलीच गाडी म्हणून पळवली पाहिजे. पुन्हा शक्यत करून गाडी बाहेर नाही जाऊन दिली पाहिजे. आपल्याला काय लागलं नाही पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे. बैलाला कुठल्या काय इजा झाली नाही पाहिजे. काय ड्रायव्हरांचं म्हणजे कसं होतं माहित आहे का, ड्रायव्हर पण कुठंतरी 2 नंबर करतात गोरगरिबांना. म्हणजे समजा गोरगरिबाचा वासुर आहे धरून चला, एखाद्या गोरगरिबाचा वासुर आहे, त्याला जर म्हटलं ड्रायव्हर कसं पळते तर त्याला कुठं गुडघ्यात अडकवायचं, अरे इकून टाकी,
ह्या गोष्टी तसं नाही केलं पाहिजे हो. पळतंय त्याला पळतंय बाबा, तुला सांभाळायचं सांभाळ नाही पण पळतंय वासरू. खरं ते खरं सांगितलं पाहिजे ड्रायव्हरांनी. नाही पळत असलं माणूस तो आपल्या विरोधात असला त्याचं पळत असलं तर त्याला सांगायचं तुझं पळत नाही ऐकून टाक, त्याचं घर का जाळा पळणं. आता अजून सुट्टी मेकर आहे ती किंवा जे नवीन पोर आहेत सुट्टी सोडायला जाते ती बैल, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? भाऊ तुम्ही लहानपणापासून मग जागते तुम्ही आता आपल्या हातात त्या मालकानं बैल दिलाय. समजा 10 लाखाचा 20 लाखाचा बैल समजा त्या सुट्टी मेकरच्या हातात दिलाय, त्याने व्यवस्थितच सोडला पाहिजे ना बैल. मग बैलाच काम बैल पुढे करतोय. मग ते काय एखाद बार मार खायला एखाद बार काय होईल, पण आपण काळजीनं बैल सोडणं गरजेचं आहे ना. आता तुम्ही हे झालं सगळं झालं, आता जे झेंडा पंच आहेत त्यांच्याविषयी काय बोलचाल? म्हणजे आता कसं नवीन नवीन पोरं झेंडा पंच व्हायला लागली ती, त्यांनाच पण काय थोडंफार संदेश त्या काळातला नाही आताच? म्हणजे त्या काळात कसं होतं ठराविक झेंडावाला हो, म्हणजे बाबा ह्या अड्ड्यात ह्यो झेंडावाला असणार. आता कसं आहे कोण बी कुठं जातोय झेंडा पाडायला, पण झेंडावाली शक्यतो करून 2 नंबर कोण करीत नाहीच. म्हणजे आताची झेंडावाली आहे ते का नाही, समजा पेडगावची आहे ती 1-2, कोरेगावचा 1-2 आहे ती काय कुठं मला माझ्या तरी काही दृष्टिकोनातून 2 नंबर नाही ते नाही ती करत, पण जी जुनी माणसं जुनी आणि जाणती माणसं आहेत ती नाही ती करत. पण नवीन पोरं पण झेंडा टाकायला लागले. आता कुंड समजा मैदान रोज 5-5 मैदान आहे तर गावातला उठून झेंडा टाकतोय, तर गावातला बैल पुढे गेला तेवढं चालणारच की. गावातला झेंडावाला असला की गावातल्या गाडीवर पडणारच झेंडा. ती काय आता सगळ्याच गाडीवानाची माहित आहे. पण सर म्हणजे केलं नाही पाहिजे तसं. नंदी वाढणे होतोय हा मग ती केलं नाही पाहिजे, पण आता गावातल्या गावात करते ती, त्याला काय करायचं आपण. त्याच्यावर बंधन ठेवलंच पाहिजे. ज्याने यात्रा घ्यायची त्यानं 2 अटी तरी पाळल्या पाहिजे बघा. 3 अटी, डिपॉझिट, बक्षीस आणि झेंडा निकाल हे व्यवस्थितच दिलं पाहिजे. ज्यानं मार खाल्ला त्याला मारच खाल्लाय, तो जवळच असून दे लांबचा असून दे. आता काय होतंय काय काय म्हणजे अनेक रोज मैदान होती ती बरं का, आणि आयोजक काय करतात माहिती का भाऊ, गाडी समजा गरीबाची गाडी कुठं तर म्हणजे सावकाराची गाडी किंवा जो पैसे दिले त्याची गाडी मधनं काढायची, ह्या गोष्टी पण होत्या त्या. ह्या पण काय 4 शब्द तुम्ही जुना आणि जाणताय त्या झाल्याच नाही पाहिजे ना. मग मी काय मागायला म्हणतोय त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. झेंड्यावर कोणी वचन लावला नाही पाहिजे. बक्षीस देताना कमी नाही दिलं पाहिजे. बरं तुम्ही 10,000चं 5,000 आधीच ठेवा, पण ती 5च्या 5 द्या. चिठ्ठी जर मधनं समजा गाडी मधनं काय काय काढते ती, त्या लोकांना म्हणजे भाऊ असं कुठं लागल तिथनं पळून जे 2 नंबर येऊ द्या गाडी भले, पण तो जो आनंद आहे ती मधनं पळून त्याच्या मनाला नाही, तो नाही आनंद. जे आहे का नाही, आता समजा नशिबान आपल्या कुठे बी निघून द्या, कडल निघून द्या, मध्ये निघून द्या, ज्याच्या नशिबात असेल ते मिळतच. पण जाणून बुजून आता समजा माझी गाडी बाहेर टाकायची, तुमची गाडी मध्ये टाकायची, ही जेणेकरून करून माणसाने ज्या गोष्टी म्हणजे तुम्ही इतक्या दिवस आहे भाऊ, ह्या गोष्टी जो करतोय त्याला कधी नंदीवर येऊन देणार नाही जेवून देणार कधी. भाऊ कुठं आणलंय वासरू? ही आपण गाडीने घेतलेलं म्हैसूरच्या गाड्या त्याच्यात. लक्ष का दिसतंय? लक्ष कधी दिसतंय. अजून कुठली कुठली वासर आहे? ही एक आहे ते, ही एक आहे. शी कुठं आणलं होतं? ही पण गाडीतलंच आहे. गाडीतलंच आहे भाऊ. म्हैसूरी गाडीतलं वासरू जास्त म्हणजे तुम्ही लक्षात तुम्हाला विश्वास दिलाय का की म्हैसूरी सुद्धा वासरू पळतात आणि कायमस्वरूपी पळतात? हो, लक्षामुळे आपलं त्या लक्षाच्या कलरच घ्यायचं. म्हणजे तुम्हाला एक तुम्ही ठाम म्हैसूरी प्रेमी झालाय. ही घरच्या गायचं आपलं. आता ह्याला पळवणार आहे? पळवणार. मग सगळे वासरू पळणार म्हणायचं? हो, सगळे पळवायचे. आणि ही जी वासरू आहे ते एक ह्याच्यात आणले पाकच्या मिरजेच्या खाईन. ह्याचं नाव काय? ह्याचं रंगा नाव आहे. रंगा. हा. आणि ही उमदीत आणलेलं आहे. उमदी उरसात बाजारात. म्हणजे भाऊ ह्याच्यात काय बघितलं तुम्ही असं म्हणजे? हे आपलं नजर ठेवूनच की आता बाबा ही काम करेल, पळेल, आपल्याला पळणार सारखं वाटतंय. या नाही बरं. शी वासरू कुठलं आणलंय? कुठं आणलंय काय? ही आणलेला आहे मांडगाळ. हा, ज्याप्रमाणे मेन रस्त्यात मांडगाळ त्यातला. हा, त्या भागातला. ही कुठलं म्हणजे ह्याची जात? खिलार. धनगर खिलार. ही कुठं आणलंय भाऊ? ही पण गाडीतलंच आहे म्हैसूरच्या. ही कितीला घेतलं काय? ही 55,000 रुपये घेतलेलं आहे. विक्रमी किंमत आहे. हो, तरी पण बारकं होतं आणलं. हा.
बुजर आहे का आपलं कसं? नाही बुजर म्हणजे करंटच आहे त्याला तेवढा पळते चांगलं. मैसुरी वासर बुजरीले असतात, काय विषय आहे भाऊ? एखादं बसतं एखादं शांत असतं. शी कसा आहे गडी? पाडे कालवड आहे का? हो म्हणजे कालवड सुद्धा भाऊ परत आता म्हणजे म्हैसूरवरनच आणल्या कालवड पण. मग आता ह्याला खेळार म्हणजे दाखवायला मिक्स करा. बैलासाठीच आणल्या, हा लक्षासाठी. म्हणजे आता ह्याच हे तयार करायचं का? हो हे तयार करायचं फक्त बैलासाठीच आणली? बैलासाठी. शी काय पाडच आहे का? हे पाडाच आहे, हे पण गाडीतलाच आहे. शेला कितीला आणलाय का? शो 40,000 रुपयाचा. जे ही जे भाऊ शिपूट आहे शिपूट लहान असल्यानंतर काय विषय म्हणजे खाली लांबडा शिपूट बारीक पाहिजे. लांबडा असले आता आपल्या बैला लांबडच आहे. काय काय जण टाच लांडा म्हणते ते, काय जण लांबड म्हणते ते. म्हणजे अजून काय बघितलं पाहिजे काय? हे काय शिपूट लय जाड नाही पाहिजे, बारीक पाहिजे. आणि पायाला चांगलं खाली नक्क्या बिक्या व्यवस्थित असाव्या. शो कुठून आणलाय का? शो गेल्या वर्षी 11 लाख रुपये घेतलेला आहे. 11 लाख? हा आतापर्यंत कुठली कुठली मैदान केली आहे? त्यानं लय मैदान केलेली. तरी म्हणजे 1-2 नंबरात पोहोचतोय आता. आता दात लावलाय दुसरा आहे. दुसरा आहे का? हा आता 2 नंबरात? 1-2 नंबरात पोहोचला. त्या दिवशी इथलं बांबूरचे 1 नंबर केले, पुन्हा मंगरूची 1 नंबर केले. हे ना शिराचं बी 1 नंबरच केलं होतं. म्हणजे जरा तासात जोडीला बैल गेल्यामुळं 2 नंबर दिला. मग ह्याला बैल कशी ह्याच्यावर पायरं कुठली कुठली गिर काय? पैर काय असं आपली घरची पण पळत्या, पुन्हा बाहेरचं पैर करायचं. वासरू भाऊ नावात आणण्यासाठी गरीबाचं वासरू किंवा कुणाचं पण असू द्या, काय काय करायला लागेल? नावात आणा ही कसं वायदीमुळे नावात येणार ते बारक्या माणसांची वासर. पैसे द्यायला नसते त्यांच्याकडे. पैसे दिल्यावर बैलवाली काय बैल देत नाही. त्यामुळे लय नावात येणार ना वासर. म्हणजे गरीबाकडे पण डाग आहेत. आहे ते वस्तू आहे त्या, पण हे असं होतंय पैशामुळं. आतापर्यंत किती वासर आहेत भाऊ तुमचे? आता इथं 11 वासर आहेत. 11? हो. शेडची का तुमच्या इथे? शेडची काय आहे ती, काय आपली आहे ती. आता काय याला चाऱ्यामध्ये काय काय असते याला? चाऱ्यामध्ये काय मक्का आहे, ऊस आहे, शाळवाची सुक्का कडबा आहे. लक्षाला तुम्ही लहानपणापासून बघताय, काय सांगता लक्षाबद्दल तुम्ही? आम्ही लहानपणापासून सांभाळलाय त्याला. सांभाळल्यासारखं त्यानं आपलं आमचं नाव केलं महाराष्ट्रावर. किती दिवसापासून तुम्ही ओळखता त्याला? म्हणजे 16 वर्ष आम्ही खरेदी करून बैल झाला. 16 वर्षापासून आमच्याकडे घरच्या सारखा त्याला सांभाळलाय. ताई तुम्ही किती दिवसापासून त्याला ओळखताय? म्हणजे तुम्ही तुमचं माहेर कुठलं? आरवी. मग माहेरात वगैरे गेल्यानंतर काय लोक तिथले विचारत होते का लक्षाचं काय चाललंय काय? म्हणजे लक्ष एक प्रकारचा हिरोज आहे. तुम्हाला विचारत होते म्हणजे लक्षाच्या म्हणजे इथं लक्ष तुमच्या इथं असल्यामुळं तुम्ही एक तिथं तुम्हाला किंमत वगैरे लक्षामुळे तुम्हाला भेटत होत्या. जिंकून आल्यानंतर कशी तयारी असेल त्याची? घरी आलो आम्ही ओळून व्यवस्थित त्याची सकाळ गरम पाण्याने शेकू बिकून व्यवस्थित. आता कसं असतं नियोजन म्हणजे बैलाच? आता पण तेच चालू आहे सगळं. त्याला जे काय खुराबिरा कधीच बंद नाही त्यात, सगळं त्याला घालतोय. बैलाचं नियोजन कोणाकडे असतं काय म्हणजे इथलं घरचं सगळेच? तुम्ही अड्ड्यावर गेल्या? हे मंडळीच बघते. अड्ड्यावर गेल्या तुम्ही बघता सगळं? लक्षानं तुम्हाला एवढं मोठं नाव दिलं लक्षानं किंवा तुम्हाला जगभर ओळखायला लागलं लक्षामुळं. होय. तर धन्यवाद.